नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं कर्जत जामखेडमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 66वा महाराष्ट्र केसरी म्हणून वेताळ शेळके यांनी बहुमान पटकावलाय. नेमका हा वेताळ शेळके आहे तरी कोण, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं 26 ते 30 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा पहिलवान पृथ्वीराज पाटील आणि सोलापूरचा पहिलवान वेताळ शेळके यांच्यात लढत झाली. या लढतीत विजय मिळवत वेताळ शेळके हा 66वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. वेताळ शेळके हा दादा शेळके या नावाने ओळखला जात असून सोलापूर जिल्ह्यातील बेंबळे या गावात तो सध्या वास्तव्यास आहे. एका साध्या शेतकरी कुटुंबातील वेताळ शेळके हा मुलगा असून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्याच गावात झाले आहे. आतापर्यंत अनेक कुस्ती सामन्यात पदक मिळवणाऱ्या वेताळ शेळके यांचं अनेक वर्षांपासूनचं महाराष्ट्र केसरी पटकावण्याचं स्वप्न होतं. अखेर हे स्वप्न पूर्ण झालं असून फटाक्यांची आताशबाजी, शुभेच्छांचा वर्षाव आणि ढोल ताशांच्या गजरात वेताळ उर्फ दादा शेळके यांचा त्यांच्या गावात सन्मान करण्यात आला आहे.